हॅलो एव्हरीवन. तर आपण आज बघणार आहोत ब्लड कॉर्पसल्स. ओके, तर फर्स्टली बघूया आपण ब्लड कॉर्पसल्स म्हणजे याला म्हणतात ब्लड सेल असे म्हणतात. ओके, तर ब्लड कॉर्पसल्सला काय म्हणतात, ब्लड सेल असे म्हणतात. आणि तर आपण कंपोनंट ऑफ द ब्लड बघूया. ओके, तर कंपोनंट ऑफ द ब्लडमध्ये काय सगळ्यात पहिलं RBC. तर RBCचा फुल फॉर्म काय आहे, रेड ब्लड सेल आहे. ओके, आणि RBCलाच काय म्हणतात, अर्थ्रोसाइट असे म्हणतात. ओके, तर शेप काय आहे, बायकॉन्केव्ह आहे आणि डिस्क शेप आहे. ओके, तर RBCचा जो शेप आहे ते काय आहे, बायकॉन्केव्ह आहे आणि डिस्क शेप आहे. ओके, तर RBCचं फंक्शन काय आहे की ऑक्सिजन कॅरी करणं. ओके, पूर्ण बॉडीमध्ये जे ऑक्सिजन आहे ते सेलपर्यंत प्रोव्हाइड करणं, हे काम कुठलं आहे, RBCचं काम आहे. ओके, आणि CO2 जे आहे टिश्यूपासून जे CO2 आहे ते लंग्सपर्यंत पोहोचवण्याचं काम आहे. ओके, तर RBCचं लाईफस्पॅन किती आहे, 120 डेज आहे. ओके, 120 नंतर जे आहे त्याचा लाईफस्पॅनच आहे 120 डेज. ओके, तर कंपोजिशनमध्ये काय आहे की RBCमध्ये काय आहे, हिमोग्लोबिन आहे. ओके, आणि हिमोग्लोबिन काय एक प्रोटीन आहे. ओके, ते हे प्रोटीन जे आहे हिमोग्लोबिन कशाला बाइंड केलं जातं, ऑक्सिजनला बाइंड केलं जातं. आपण इमेज बघूया ब्लड सेल. ओके, तर ब्लड सेलमध्ये जे आहे हे सगळ्यात पहिलं काय आहे, ब्लड. ओके, तर ब्लडमध्ये सगळ्यात पहिलं काय, RBC. ओके, तर RBCचा शेप काय, बायकॉन्केव्ह शेप आहे आणि RBCलाच काय म्हणतात, अर्थ्रोसाइट असे म्हणतात. ओके, आणि नेक्स्ट काय आहे, WBC. ओके, तर WBCमध्ये पण काही टाईप्स आहेत. ओके, तर टाईप्स काय, एक तर बेसोफिल आहे, न्यूट्रोफिल आहे, इसिनोफिल आहे, मोनोसाइट आहे आणि लिम्फोसाइट आहे. आणि यामध्ये काय प्रेझेंट आहे, न्यूक्लियस प्रेझेंट आहे. ओके, तर हे न्यूक्लियस प्रेझेंट आहे. ओके, तर फर्स्ट झालं आपलं RBC झालं, देन WBC झालं आणि प्लेटलेट. ओके, तर प्लेटलेटलाच काय म्हणतात, थ्रम्बोसाइट असे म्हणतात. ओके, तर थ्रम्बोसाइट प्रेझेंट आहे ब्लडमध्ये. ओके, तर नेक्स्ट बघूया आपण WBC. तर WBCलाच काय म्हणतात, ल्युकोसाइट असे म्हणतात. ओके, त्याच्यामध्ये आपण बघितलेलंच आहे आपण टाईप्स फर्स्ट काय, न्यूट्रोफिल. ओके, तर न्यूट्रोफिलचं फंक्शन काय आहे की फाईट द बॅक्टेरियल इन्फेक्शन. ओके, तर बॉडीमध्ये जे आहे ना, बॉडीमध्ये जे बॅक्टेरिया आला तर आल्यानंतर त्यांना फाईट कोण करणार, न्यूट्रोफिल करणार. न्यूट्रोफिल म्हणजे काय, WBCचा पार्ट आहे. ओके, म्हणजे टाईप ऑफ WBC आहे. सेकंड काय, लिम्फोसाइट. ओके, तर लिम्फोसाइटमध्ये काय 2 टाईप्स आहेत. त्याच्यामध्ये B सेल आहे आणि दुसरं काय आहे, T सेल आहे. आणि कशासाठी इम्पॉर्टंट आहे, इम्युन रिस्पॉन्ससाठी. ओके, इम्युनिटीसाठी जे इम्पॉर्टंट आहे ते लिम्फोसाइट काय केलं जातं, प्रोडक्शन केलं जातं. म्हणजे लिम्फोसाइटमध्ये 2 टाईप्स आहेत, एक तर B सेल आणि T सेल आहे आणि इम्युनिटीसाठी इम्पॉर्टंट आहे. ओके, नेक्स्ट आहे मोनोसाइट. ओके, तर मोनोसाइट जे आहे तर ट्रान्सफॉर्म इंटू द मार्फरेजेस अँड डायजेस्ट इंटू फॉरेन सबस्टन्स. ओके, तर फॉरेन जे सबस्टन्स आहे तर त्याला काय केलं जातं, मारून म्हणजे डायजेस्ट केलं जातं. तर ते मोनोसाइटचं काम आहे. नेक्स्ट आहे इसिनोफिल. तर इसिनोफिल जे आहे तर फाईट द पॅरासाइट अँड इन्व्हॉल्व द अलर्जिक रिॲक्शन. ओके, इसिनोफिलचं फंक्शन काय आहे की पॅरासाइटला फाईट करणं आणि ॲलर्जिक जे रिॲक्शन होते तर तिथं पण काय केलं जातं, इम्पॉर्टंट आहे इसिनोफिल. ओके, इसिनोफिल काय, WBC आहे. नेक्स्ट काय, बेसोफिल. तर बेसोफिल काय, इन्फ्लॅमेटरी रिस्पॉन्ससाठी इम्पॉर्टंट आहे. ओके, तर WBC कशासाठी इम्पॉर्टंट आहे की आपल्या बॉडीमध्ये जे आहे इन्फेक्शन वगैरे होतं, डिसीज वगैरे होतात आणि फॉरेन इन्व्हेटर या फॉरेन सबस्टन्सला काय केलं जातं, किल केलं जातं. ओके, तर WBCचं लाईफस्पॅन किती आहे, 4 या 5 डेज आहे. ओके, तर इथं फ्यू डेज म्हणलेलं आहे. फ्यू डे म्हणजे किती, 4 अँड 5 डेज आहे. ओके, तर हे लक्षात ठेवायचं की 4 अँड 5 डेमध्ये काय केलं जातं, त्याचा लाईफस्पॅन आहे WBCचा. ओके, तर नेक्स्ट बघूया आपण प्लेटलेट्स. तर प्लेटलेट्सलाच काय म्हणतात, थ्रम्बोसाइट असे म्हणतात. ओके, तर प्लेटलाईटचा शेप काय, एक तर स्मॉल आहे, डिस्क शेप आहे. ओके, तर फंक्शन काय प्लेटलेटचा, ब्लड क्लॉटिंगमध्ये काय केलं जातं, द प्रिव्हेंट द एक्झिक्युटिव्ह ब्लिडिंग बाय द फॉर्मिंग द प्लग इंटू ब्लड व्हेसल्स. ओके, तर प्लेटलेट कशासाठी इम्पॉर्टंट आहे, ब्लड क्लॉटिंगसाठी इम्पॉर्टंट आहे. आणि प्लेटलेटचा लाईफस्पॅन काय आहे, 7 to 10 डेज आहे. ओके, तर हे लक्षात ठेवा, 7 to 10 डेज काय आहे, प्लेटलेटचा लाईफस्पॅन आहे. सो थँक्यू. आपला टॉपिक कंप्लीट झालेला आहे.